नमस्कार मित्रांनो. संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्र हो, चला आपण आणखी एक श्रीमद वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या चरित्रातील पुढचा प्रसंग पाहूया. चला तर मग येत आहे ना. हरिओम. शके 1833. कुरुगडी येथे असताना एकदा महाराज समाधी स्थितीत गेले होते. तसे ते नेहमीच जात असत म्हणा. परंतु त्या दिवशी मात्र त्यांच्या हातात देवानी मृत चिमण्या, पक्ष्यांची अंडी, विष्ठा असे काही पदार्थ टाकले. ते पाहून महाराजांनी पटकन फेकून दिले. तेव्हा देव म्हणाले, असे हे गलिच्छ पदार्थ रोज आमच्या अंगावर पडतात. ते आम्ही कसे सहन करीत असतो हे आता तुम्हाला कळलंच असेल. म्हणूनच हे हातात तुमच्या देऊन दाखविले. दुसऱ्या दिवशी महाराजांनी प्रत्यक्ष वटवाघळाने मारलेली मृत चिमणी देवाच्या अंगावर पडलेली पाहिली. लगेच ती काढून त्यांनी जागा स्वच्छ केली. देवळास दार लावून घेतलं. आतलेही सर्व शिरा चुन्याने बुजवून टाकल्या. सर्व नीटनेटकी व्यवस्था केली. आषाढ शुद्ध एकादशीस कृष्णामाई महाराजांच्या स्वप्नात शूद्र रूपाने आली आणि तिने आपणास डाळ तरी द्या हो असे सांगितले. खरं म्हणजे त्या वर्षी मलप्रभा तिरी महाराजांनी दशहार केला होता आणि त्यामुळे कृष्णामाईंना काहीच मिळालं नव्हतं. नंतर आषाढी पौर्णिमेस महाराजांनी व्यासपूजा केली व सायंकाळी गावातील शूद्रांना बोलविलं. नंतर कृष्णामातेची उत्तम पूजा करून भिजलेल्या डाळीचा नैवेद्य दाखविला आणि ती डाळ जमलेल्या सर्व शूद्र लोकांना भरपूर प्रमाणात वाटली. त्यामुळे ते सर्व तृप्त होऊन घरी गेले. कृष्णामाई तेथे शूद्र स्वरूपात असल्याने शूद्र स्त्रियांची ओटी भरून सर्वांना डाळी वाटली. कुरुगडीस असलेल्या एका गुहेत सर्प राहत होता. त्याला महाराजांनी ती जागा सोडण्यास सांगितले. तेव्हा तो त्या गुहेतून निघून गावाबाहेर अश्वत्थाच्या झाडावरती जाऊन बसला. पण रोज तेथून तो महाराजांचे दर्शन घेऊन जात असे. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्याने कोणासही पीडा दिली नाही आणि लोकांनीही त्याला कधीच दुखावले नाही. ती गुहा स्वच्छ करून तेथे महाराज समाधीसाठी बसत असत. गांडाबुवा कुरुगडीस पादुकांवरती पाणी घालीत. पण देवाच्या सांगण्यावरून महाराजांनी त्यांना ते बंद करण्यास सांगितलं. देव म्हणाले, नरसोबाच्या वाडीस जर पादुकांवर गांडाबुवा पाणी घालीत नाही तर येथे का बरे घालावे असे देवांनी महाराजांना विचारलं. नंतर गांडाबुवांनी पाणी बंद करून देवांची क्षमा मागितली. असंच एकदा एक गृहस्थ आपली पैशाची पिशवी व कपडे नदी किनारी ठेवून स्नानाकरता नदीत उतरले होते. ते पाहून एका बाईने ती पैशाची पिशवी पळवली. ते ग्रस्त स्नान करून येऊन पाहतात तो पैशाची पिशवीच नाही. त्यांनी ती गोष्ट महाराजांच्या कानावर घातली. महाराजांनी एका पिशाच्याला त्या चोरीचा शोध घेण्यास सांगितले. त्याला आज्ञा केली. त्याने लगेच त्या बाईला ती भीती दाखवली. ती बाई महाराजांकडे येऊन तिने सर्व पैसे देऊन टाकले व आपल्या अपराधाची क्षमाही मागितली. शेषव कारंदेकर यांच्या प्रार्थनेप्रमाणे महाराजांनी त्यांना व्यंकटरमणाचे पद लिहून दिले होते व सर्वांचे कष्ट निवारणार्थ श्रीपाद श्रीवल्लभम त्वं सदैव हे स्तोत्र लिहून दिलं. तेथे येणाऱ्या यात्रेकरूंना राहण्याकरता धर्मशाळा असावी असं महाराजांना वाटत होतं. त्यांनी ते रायचूरकर मंडळींना सांगितलं आणि त्यांनी ती धर्मशाळा बांधली. असं सोलापूरच्या एका ब्राह्मणाची बायको आजारी होती. तिला महाराजांनी एक यंत्र हातात बांधण्याकरता तयार करून दिलं. त्यामुळे तिची प्रकृती बरी झाली. पण गावी गेल्यावर मात्र तिने पुन्हा डॉक्टरांचं औषध सुरू केलं. लगेच देवानी स्वप्नात येऊन त्या बाईनं सांगितलं, तुझा विश्वास आमच्यावर नाही ना, तर ते आमचं यंत्र आम्हाला परत दे. असं सांगून ते यंत्र तिच्या हातातून काढून जवळच टाकून दिलं. ती बाई जागी होऊन पाहते तो हातात यंत्र नाही. थोडे शोधाशोध करतात
ते दूर जाऊन पडलेलं तिला सापडलं. नंतर ती सर्व हकीकत महाराजांना कळवून दुसरे यंत्र त्या बाईने मागितले. तेव्हा महाराजांनी कळविलं, देवांची ही गोष्ट नाकारल्यामुळे दुसरं यंत्र तुम्हाला मिळणार नाही. असे उत्तर महाराजांकडून आल्यावर ती बाई पुन्हा आजारी पडायला लागली. नंतर कुरुगडीस आल्यावर दर्शनार्थ ती पुन्हा आली आणि तिने महाराजांची प्रार्थना केली. महाराजांनी देवाकडे क्षमा मागितली आणि एक यंत्र आणि स्तोत्र पुन्हा दिला गेलं. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाची जीवन यात्रा ही अंतरीचा शोध घेणारीच यात्रा असते. ती खरे तर अभ्यास करण्यासाठीची सफर आहे. स्वतःला ओळखून घेणारी एक तीर्थयात्राच आहे समजा ना. जीवन यात्रेत समाधान आणि सहनशीलता असेल तर किती सुलभ प्रवास होऊ शकतो, नाही का? इथे काही जण मनोरंजनासाठी धडपडत असतात, तर कुणी अंतर्मनाच्या शांतीसाठी धडपडत असतो. आपण यात्रा करतो, सफर करायला निघतो. हे करताना कितीतरी गोष्टी सहन कराव्या लागतात. कधी वाट सुखकर असते तर कधी दुर्गम असते. मान अपमान सहन करावा लागतो. कधी यश तर कधी अपयश, कधी सुखकर वाहन तर कधी खडतर पाऊलवाट. अशा वेळी कधी धैर्याने तर कधी शांत चित्ताने पुढे जाण्यासाठी आपण तत्पर असतो. कुठे पर्वताच्या रांगा तर कुठे अथांग सागर भेटतो. कधी वृक्ष वाळवंट असतं तर कधी निसर्गरम्य नयनरम्य असं निसर्गच सौंदर्य असतं. वाटेत अनेक तत्वांचे विविधतेचे आपल्याला दर्शन घडत असतं. हेच आणि असंच काहीच अंतरीचा शोध घेताना आपल्याला त्या प्रवासात दिसत असतं. ही एक अंतरयात्रेची केवळ बाह्य स्वरूपातील दिसणारी आपल्याला झलकच असते असं समजा ना. पण अंतरयात्रा थोडीशी सुलभ आणि थोडीशी अवघडही आहे बरं का. त्यासाठी मात्र लागतं ते धैर्य, उत्साह, दृढ निश्चय आणि सतत पुढे जाण्यासाठी दृढ केलेले संकल्प. भगवंत दर्शनासाठी आतुरता, सहनशीलता हे मात्र हवेच. या यात्रेतही विविधतेचे अनुभव येत असतात. विविधतेचे दृश्य बघायला मिळत असतात. उपासक त्यात बहुअंशी आसक्त होण्याची शक्यताही असते. परंतु उपासकाला या यात्रेकडे, या सर्वांकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं मात्र ठरलेलं असतं. जीवन यात्रेत दैनंदिन प्रवासात आपण लहान बाबीवरून सुद्धा वैतागत असतो, नाही का? संतापत असतो. आणि उघडपणे जर आपल्याला व्यक्त करता आलं नाही तरी आपल्यातच आपण घुसमटत राहतो, चिडचिड करत राहतो आपल्याशीच. अंतरयात्रेत सुद्धा विपरीत परिस्थिती, प्रतिकूल अवस्थेत स्वतःवरचा ताबा संयमाने ठेवावा लागतो. कारण क्रोध हा अध्यात्माचा महान शत्रू आहे. जीवन यात्रेत सोयी शोधण्यात व त्याचा उपयोग करून घेण्यासाठी आपण धडपडत असतो. सोयी उपलब्ध होणे अथवा न होणे याबाबत आपल्याला आसक्ती मात्र निश्चितच असते, नाही का? पण अंतरयात्रेत मात्र त्या काळात सुख सोयींची अपेक्षा सोडलेली व कष्टमय स्थितीत प्रसन्नता राखली गेली तर सुविधांची आसक्ती सुटून निवृत्तीची वाट आपल्याला नक्कीच मोकळी होते, हे लक्षात घ्या. जीवन यात्रा भौतिक सुखासाठी विचलित मनाने केलेली क्षणिक आनंदाची एक शोध यात्रा असते. तर आंतरिक यात्रा ही आध्यात्मिक साधन रूपाने स्वीकारलेली, चंचलतेचा त्याग केलेली आणि तरीही प्रगतीच्या मार्गावर होण्यासाठी आणि सच्चित आनंद करता केलेली यात्रा असते. शेवटी काय, यात्रा कुठलीही असो, जीवन यात्रा असो, स्थल यात्रा असो किंवा आंतरिक शोध घेण्याची यात्रा असो, तरी ती सफल होणे आवश्यकच असतं, नाही का? आणि त्यासाठी ईश्वराचं अधिष्ठान असणं हेच योग्य आहे.
लक्षात आलं? असो, परत भेटू पुढल्या एखाद्या प्रसंगात. गुरुदैव दत्त.